चला, आपला उद्या केमिस्ट्रीचा पेपर आहे. फिजिक्सचा आपल्याला क्वेश्चन बँक दिलेलं नाही आहे, पण केमिस्ट्रीचं आपल्याला जेवढं दिलं आहे तेवढं आपण ट्राय करूया. ठीक आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला जेवढं येईल लिहिता तेवढं लिहायचा प्रयत्न करा. आपल्याला पेपरला ते परत बोलवतील किंवा डायरेक्ट मार्क देतील, दोन्हीपैकी एक काहीतरी होणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका, फक्त प्रेझेंट राहा. आणि जे मुलं ॲब्सेंट आहेत त्यांनी नंतर त्यांना जाऊन रिक्वेस्ट करा की बाबा आम्ही पेपरला आलो नाही, कामामुळं येऊ नाही शकलो, तर आम्हाला नंतर रिटेस्ट यायची संधी द्या. ठीक आहे, त्यांच्याकडनं आपल्याला इंटरनल मार्क 100% चांगले घ्यायचे आहेत. तुम्हाला जर त्यांनी सपोर्ट केला नाही तर मला सांगा, आपल्याला त्यांच्याबरोबर बोलावं लागेल. PK कॉलेजचाच प्रॉब्लेम आहे फक्त, बाकी कॉलेजचा काही प्रॉब्लेम नाही आहे. PK कॉलेजचा पण प्रॉब्लेमचं काही टेन्शन घेऊ नका. मॅडमने मला मेसेज करून सांगितलेलं आहे की आपल्याला इंटरनल मार्क देतात, ते नंतर बोलवतात, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुमचं काम करत राहा. ठीक आहे, पहिला क्वेश्चन, गिव्ह द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयोनिक बॉन्ड. आता कसं असतं आपलं मॉलिक्युल्स म्हणजे काय असतं, अणू. प्रत्येक गोष्ट कशाची बनलेली असती, मॉलिक्युल्सची बनलेली असती, अणूंची बनलेली असते. आता हा पेन आहे, याच्यामध्ये पण मॉलिक्युल्स आहेत, सजीव असू दे किंवा निर्जीव असू दे. सॉलिड म्हणजे स्थायू, द्रव, वायू, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. प्रत्येक गोष्ट जगामधली कशाची बनलेली आहे, मॉलिक्युल्सची बनली आहे. तर मॉलिक्युल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड असतात. मॉलिक्युल्स म्हणजे प्रत्येक गोष्ट कणांची बनलेली असते. ते कणाला आपण काय म्हणतो, मॉलिक्युल्स म्हणतो, म्हणजे अणू म्हणतो. तर अणूंच्या मध्ये, वेगवेगळ्या अणूंच्या मध्ये, समजा आता हा पेन आहे, याच्यामध्ये वेगवेगळे अणू आहेत, त्यांच्यामध्ये बॉन्ड आहे, एक प्रकारचं घट्टपणा आहे. म्हणजे दोन अणू एकमेकांना घट्ट पकडून ठेवलेत, त्यांना म्हणतात घट्ट पकडल्यालाच आपण काय म्हणतो, बॉन्ड. तर बॉन्ड, आयोनिक बॉन्ड जो आहे त्याच्यामधले कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात, म्हणजे आयोनिक बॉन्ड कसा असतो, आयोनिक बॉन्डचे गुणधर्म कसे असतात ते सांगा. तर आयोनिक बॉन्ड काय असतं बाबा, गुणधर्म सांगा असं विचारलं तुम्हाला. इट इज फॉर्म बाय लूज ऑर गेन ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे हा जो बॉन्ड आहे हा एकतर लूज म्हणजे सोडणे किंवा घेणे इलेक्ट्रॉन्स आहे. समजा आता हे मॉलिक्यूल आहे समजा हा, बरोबर. आता याच्यामध्ये हे तुमचं पूर्ण काय आहे, समजा काहीतरी सॉलिड आहे, काहीतरी गोष्ट आहे, तर याच्यामध्ये हे तुमचं काय एक मॉलिक्युल्स आहे, हे एक तुमचं मॉलिक्युल्स आहे. आपल्याला शाळेमध्ये बघा असं आपलं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन असं होतं, असं कन्फिगरेशन असायचे 3-3. याच्यामध्ये बाबा शेवटच्या ऑर्बिटमध्ये म्हणजे शेवटच्या या लाईनीमध्ये काय असायचं, काहीतरी इलेक्ट्रॉन असायचे. तर ते इलेक्ट्रॉन एकमेकांना काय करत असतात, खेचत असतात. तर ते खेचतात म्हणजे काय करतात, एकतर ते इलेक्ट्रॉन हा एक मॉलिक्युल्स आहे आणि हा एक मॉलिक्युल्स आहे. तर इकडचे मॉलिक्युल्स, इकडचे इलेक्ट्रॉन इकडे जातात किंवा इकडचे इलेक्ट्रॉन इकडे जातात. म्हणजे एक तर तुम्ही ते देतात तरी नाही तर घेतात तरी. समजा 2 पर्सन आहे, 2 जणांची मैत्री कधी होती, काहीतरी देवाणघेवाण केल्यावरतीच होती. तसंच सेम इथं 2 इलेक्ट्रॉन्स आहेत, हा एक इलेक्ट्रॉन आहे आणि हा एक इलेक्ट्रॉन आहे, मॉलिक्युल्स आहे, हा एक मॉलिक्युल्स आणि हा एक मॉलिक्युल्स आहे. तर त्याचे जे इलेक्ट्रॉन्स असतात, इलेक्ट्रॉन्स आणि पॉझिटिव्ह चार्ज आयन, म्हणजे इथं इलेक्ट्रॉन कसे असतात, निगेटिव्ह असतात. आणि समजा याच्यामध्ये समजा इथे किती काढले मी, 1 2 3 4 5 6, इथं 6 इलेक्ट्रॉन दाखवले, बरोबर. आणि याच्या शेवटच्या ऑर्बिटमध्ये म्हणजे शेवटच्या लाईनीमध्ये काय आहे, 3 याची लाईन असते, बरोबर. 1 2 आणि 3 याची लाईन असते. तर समजा या मॉलिक्युल्स, हा एक मॉलिक्युल आहे म्हणजे हा एक अणू आहे आणि हा एक अणू आहे. तर याला पूर्ण होण्यासाठी किती लागतात, 8 लागतात. तिसऱ्या लाईनीमध्ये किती लागतात, 8. तर याच्यामध्ये किती आहेत, 6 आहेत. म्हणजे आता यांच्या दोघांचं जर कनेक्शन झालं तर याला हे काय करणार, हा मॉलिक्यूल काय करणार, हा अणू काय करणार, याचे हे जे 2 इलेक्ट्रॉन आहेत हा याला देऊन टाकणार. म्हणजे हा कंप्लीट होणार, दोघांचं मिळून एक नवीन काहीतरी बॉन्ड तयार होणार, म्हणजे दोघांचं मिळून एक नवीन मॉलिक्यूल तयार होणार आहे. मग तसंच इथं एकतर तुमचे मॉलिक्यूल, तुमचा जो बॉन्ड आहे हा एकतर लूज करून म्हणजे देऊन किंवा घेऊन, गेन म्हणजे काय, घेणे, एकतर देणे किंवा घेणे. कोणाला घेणे किंवा देणे, इलेक्ट्रॉनला. इलेक्ट्रॉन याला हे जे मायनस काढले ना याला काय म्हणतात, इलेक्ट्रॉन्स. ठीक आहे, इलेक्ट्रॉनला देऊन किंवा घेऊन तुमचं काय होतं, ते बॉन्ड तयार होतं. बिटवीन, हे BET असा N लिहिलं आहे, याचा अर्थ काय आहे, बिटवीन सिमिलर किंवा डिसिमिलर ॲटम्स. ॲटम्स म्हणजेच काय, अणू. आता मी जेव्हा सांगतोय त्यावेळेस सगळ्याचं मराठीत अर्थ सांगतोय, तुम्ही व्हिडिओ स्लोली बघा. तुम्हाला असं टेन्शन घेऊ नका उद्याच्या पेपरचं. आपल्याला या सब्जेक्टचा पेपर जो आहे हा MCQ टाईप आहे. आत्ता कॉलेजने थेअरी पेपर घेतलेला आहे, तुम्हाला असं पेपरला लिहायचं नाही आहे, टेन्शन घेऊ नका. फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा, जेवढं समजलं तेवढं समजलं. ठीक आहे, तर ते जे ॲटम्स आहेत, वेगवेगळे ॲटम्स आहेत. आता हा एक ॲटम आहे आणि हा एक ॲटम आहे, याच्यामध्ये हे काही इलेक्ट्रॉन्स आहेत, एकतर हा इलेक्ट्रॉन देणार किंवा घेणार.
देऊन किंवा घेऊन तुमचं काय तयार होते, हा बॉन्ड तयार होते, असं ते पहिल्या लाईनीमध्ये समजून सांगितले. दुसरं काय, दिस बॉन्ड्स जनरली टेक्स प्लेस बिटवीन मेटल अँड नॉन मेटल. हा जो बॉन्ड आहे हा मेटल म्हणजे लोखंडासारखं आणि नॉन मेटल म्हणजे थोडक्यात काहीतरी, समजा हे लोखंड आहे आणि बाहेर समजा वातावरण आहे. पावसाळ्यामध्ये काय होतं, मेटलला गंज चढतो ना, गंज चढतो म्हणजेच काय होतं, बाहेरच्या वातावरणाचं आणि या लोखंडाचं काय होतं, केमिकल रिॲक्शन होती. केमिकल रिॲक्शन होती म्हणजेच काय होतं, आयोनिक बॉन्ड त्याच्यामध्ये तयार होतो, म्हणून तर इथं करोजन होतं, म्हणून तर इथं गंजतं. मग तेच म्हणतो इथं की बाबा जे बॉन्ड तयार होतंय तो कोणामध्ये तयार होतोय, मेटल आणि नॉन मेटल. ठीक आहे. तिसरं, इट इज नॉन डायरेक्शनल. डायरेक्शनची गरज नाही की आज या डायरेक्शनने जावा, या डायरेक्शन जावा, कोणत्या पण डायरेक्शनला तो बॉन्ड तयार होऊ शकतो. नॉन डायरेक्शनचा अर्थ काय, डायरेक्शन नसलेला. इट हॅज हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. याच्यामध्ये बॉन्ड तयार झाला, हे दोन मॉलिक्युल्स याचे दोन अणू एकमेकांबरोबर घट्ट तयार झाले की त्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे, मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट म्हणजे काय, समजा आपण पाणी उकळवलं तर पाण्याची वाफ व्हायचं टेम्परेचर किती असतं, 100 डिग्री सेल्सिअस. 100 डिग्रीला पाण्याची काय होती, वाफ होती, म्हणजे त्याचा मेल्टिंग आणि बॉइलिंग पॉईंट काय असतो, हाय असतो. बॉइलिंग पॉईंट म्हणजे तेच वाफ होण्याचं टेम्परेचर. म्हणजे पदार्थाचे 3 नियम होते, स्थायू, द्रव आणि वायू, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. आपण लिक्विड सॉलिडला काय केलं, हीट केलं, गरम केलं तर त्याचं काय होतं, लिक्विड होतं, म्हणजे ते बॉइलिंग पॉईंट त्याचं काय, त्याला म्हणतात बॉइलिंग पॉईंट. बरोबर, म्हणजे पदार्थाचं रूपांतर होण्यामध्ये जे टेम्परेचर असतं त्याला काय म्हणतात, बॉइलिंग पॉईंट. तर त्याचा जो बॉइलिंग पॉईंट किंवा मेल्टिंग पॉईंट आहे, वितळण्याचा पॉईंट किंवा बॉईल होण्याचा पॉईंट, तो तुमचा काय असणार आहे, जास्त असणार आहे. इट इज मोर सोल्युबल इन वॉटर. हे वॉटरमध्ये विरघळू शकतं. सोल्युबलचा अर्थ काय, विरघळू शकतं. दे आर इलेक्ट्रिक कंडक्टिव्ह, म्हणजे याच्यामधनं कंडक्टिव्हचा अर्थ काय, याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकते. कंडक्टिव्ह म्हणजे पास होणे. इलेक्ट्रिक कंडक्टिव्हिटी म्हणजे ज्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास होते त्यांना काय म्हणायचं, इलेक्ट्रिक कंडक्टिव्ह. हे तुमचे काय आहेत, आयोनिक बॉन्डचे प्रॉपर्टीज आहेत, गुणधर्म आहेत. म्हणजे तुम्हाला विचारलं काय की आयोनिक बॉन्ड काय असतो आणि आयोनिक बॉन्डचे गुणधर्म काय असतात, तुम्हाला लक्षात ठेवा की बाबा त्याच्यामधनं इलेक्ट्रिसिटी पास होती, ते पाण्यामध्ये विरघळू शकतं, त्याचं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट टेम्परेचर जास्त असतो. त्याच्यानंतर हे जे बॉन्ड आहे हा मेटल आणि नॉन मेटलमध्ये होतो. त्याच्यानंतर त्याच्यामधले ते तयार कसं होतं, एकतर इलेक्ट्रॉन देऊन किंवा इलेक्ट्रॉन घेऊन, असे आपण नावं लिहिली. आणि त्याच्यामध्ये डायरेक्शन नसती, बॉन्ड होताना कोणत्या पण डायरेक्शनने तो होऊ शकतो. हे 6 मी पॉईंट समजून सांगितले. आता तुम्हाला इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस करायला लागेल, लिहून काढा ते 2-3 वेळेस लिहून काढा, बघा उद्या तुम्हाला किती जमतं तेवढं करा. ठीक आहे. व्हॉट आर द टाइप्स ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. कोव्हॅलंट बॉन्डचे हे वेगवेगळे बॉन्डचे प्रकार आहेत. बॉन्ड म्हणजे काय, 2 केमिकल एकत्र केल्यानंतर, 2 मॉलिक्युल्स एकत्र केल्यानंतर वेगवेगळे नवीन ॲटम्स तयार होतात, नवीन अणू तयार होतात. तर त्याच्यामध्ये 2 एकत्र करण्याला काय म्हणतो आपण, बॉन्ड म्हणतो. तर वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड आहेत, आयोनिक बॉन्ड, कोव्हॅलंट बॉन्ड असं. तर त्यांनी काय विचारलं, कोव्हॅलंट बॉन्डचे पण वेगवेगळे प्रकार सांगा. तर पहिला काय, सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, डबल कोव्हॅलंट बॉन्ड, ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. याचं एक्झाम्पल काय, H2O. H2O म्हणजे काय, हायड्रोजन डायऑक्साईड. O2 म्हणजे काय असतं, ऑक्सिजन. आणि N2 म्हणजे काय असतं, नायट्रोजन. ठीक आहे. N2ला काय म्हणतात, नायट्रोजन. O2ला काय म्हणतात, ऑक्सिजन. आणि H2O म्हणजे काय, हायड्रोजन डायऑक्साईड. ठीक आहे. हे सोपा क्वेश्चन आहे, पाठ होऊ शकतो. सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड, डबल कोव्हॅलंट बॉन्ड, ट्रिपल कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे. एवढं नीट करा. त्याच्यानंतर व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ हायड्रोजन बॉन्ड. आता बघा मी तुम्हाला बोललेलं वेगवेगळ्या प्रकारचे बॉन्ड असतात. पहिला आयोनिक बॉन्ड झाला, दुसरा कोव्हॅलंट बॉन्ड झाला, तिसरा काय झाला, हायड्रोजन बॉन्ड. हायड्रोजन बॉन्डमधले पण त्यांनी काय विचारलं, वेगवेगळे प्रकार सांगा. तर हायड्रोजन बॉन्डमधला पहिला प्रकार काय, इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. आणि दुसरा काय आहे, इंट्रा मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. इथं इंटर आहे आणि इथं इंट्रा आहे. शब्दामध्ये काय फरक आहे, इंटर आणि इंट्रा. आता इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डमध्ये काय असतं, दिस बॉन्डिंग हॅपन, म्हणजे हे हॅपन म्हणजे घडतं. हे बॉन्ड कोणाबरोबर घडतं, बिटवीन डिफरंट मॉलिक्युल्स, वेगवेगळ्या मॉलिक्युल्स म्हणजेच वेगवेगळ्या अणूंमध्ये ते बॉन्ड घडतं. दॅट हॅव, ज्याच्यामध्ये सेम किंवा डिफरंट कंपाऊंड आहे, ज्याच्यामध्ये वेगवेगळे कंपाऊंड असतील किंवा सेम कंपाऊंड असतील. आता कंपाऊंड म्हणजे काय ते डिटेलमध्ये आपण नंतर शिकू. आता थोडंसं पाठ करा की सेम कंपाऊंड आहे म्हणजे सेम काय म्हणतात कंपाऊंडला मराठीमध्ये, त्याच्यामध्ये जे जीवनसत्व आहे असं समजा थोडक्यात, त्याच्यामध्ये जे जीवनसत्व आहे ते सेम आहेत किंवा वेगवेगळे आहेत. लक्षात ठेवायला सोपं आहे. जो हे बॉन्ड जो तयार होतोय हा
डिफरंट वेगवेगळ्या मॉलिक्युल्समध्ये तयार होतो ज्याच्यामध्ये सेम किंवा डिफरंट कंपाऊंड आहेत. एक्झाम्पल काय, वॉटर, H2 म्हणजे काय असतं, वॉटर. आणि इंट्रामॉलिक्युल्सचं काय, दिस बॉन्डिंग हॅपन बिटवीन डिफरंट मॉलिक्युल्स कंपाऊंड, म्हणजे याच्यामध्ये सेम, याच्यामध्ये काय लिहिलं आपण, बिटवीन डिफरंट मॉलिक्युल्स दॅट हॅव सेम ऑर डिफरंट. सेम पण चालेल आणि डिफरंट पण चालेल. इथं काय फक्त डिफरंट मॉलिक्युल्स कंपाऊंड. इथं फक्त काय डिफरंट मॉलिक्युल्स जर असतील तरच होणार आहे. इथं सेम पण आणि डिफरंट असेल दोन्ही पण चालतं. हा फरक आहे. याच्यामध्ये NO2 एक्झाम्पल आहे, नायट्रोजन डायऑक्साईड. आता तुम्हाला हे लिहिता आलं तर ठीक आहे, नाही आलं तर कमीत कमीत हे दोन नावं तरी पाठ करा. इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड, इंट्रामॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्ड. ठीक आहे. त्याच्यानंतर व्हॉट इज इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय ते सांगा. आता मी तुम्हाला बोललो की हे बघा इथंच चित्र काढले, हा एक अणू आहे आणि हा एक अणू आहे. हे एक मॉलिक्युल आहे, हे एक मॉलिक्युल आहे, ॲटम आहे, हा एक ॲटम आहे, बरोबर. तर ॲटममधले हे तुमचे जे लास्टच्या लाईनीमधले असतात त्याला काय म्हणतो आपण, इलेक्ट्रॉन्स. आता हा इलेक्ट्रॉन आणि हे दोन इलेक्ट्रॉन एकमेकांना काय करतात, ते खेचतात. त्याला त्या फोर्सलाच, त्या अट्रॅक्शन फोर्सलाच काय म्हणायचं, इंटरमॉलिक्युलर फोर्स. ते दोन्ही एकमेकांना जे खेचतात, जसं लो मॅग्नेट जे असतं, लो चुंबक जे असतं ते एकमेकांना खेचतं ना, तसंच हे जे दोन मॉलिक्युल्स एकमेकांना ज्यावेळेस खेचतात आणि इलेक्ट्रॉन एकमेकांबरोबर शेअर करतात किंवा एकतर घेतात तरी नाही तर देतात तरी, त्या फोर्स ऑफ अट्रॅक्शनलाच काय म्हणायचं, इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता इंग्लिशमध्ये बघा, इंटरमॉलिक्युलर फोर्स इज अ अट्रॅक्टिव्ह फोर्स. अट्रॅक्ट होणारी फोर्स आहे दॅट एक्झिस्ट. ही कोणामध्ये असते, एक्झिस्ट म्हणजे कोणाच्या मध्ये एक्झिस्ट असते, कोणामध्ये असते, बिटवीन नियर बाय मॉलिक्युल्स. नियर बाय म्हणजे जवळजवळ असणाऱ्या मॉलिक्युल्समध्ये असते ती. विच होल्ड देम टुगेदर, ज्याच्यामुळे ते दोन्ही एकत्र घट्ट एकत्र राहतात. इन डिफरंट मॅटर, वेगवेगळ्या पदार्थांमध्ये, वेगवेगळ्या स्टेटमध्ये, सॉलिडमध्ये, सच ॲज इन सॉलिड अँड लिक्विड. म्हणजे सॉलिडमध्ये, आता समजा हे सॉलिड आहे किंवा पाणी घ्या, पाण्यामध्ये किंवा सॉलिडमध्ये. आता याच्यामध्ये पेन का तयार झाला, याचे जे मॉलिक्युल्स आहेत, हे जे पेन आहे, हा पेन तुटतोय का लगेच, असं मी ओढलं तर तुटतोय का, नाही तुटत आहे. का बरं, कारण याचे जे मॉलिक्युल्स आहेत हे एकमेकांना घट्ट पकडून ठेवलेत, कारण त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, म्हणून ते एकमेकांना पकडून ठेवले, म्हणून हा पेन तुटत नाही आहे. समजलं. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय, दोन मॉलिक्युल्समधले जे अट्रॅक्ट करणारी फोर्स आहे त्याला काय म्हणायचं, इंटरमॉलिक्युलर फोर्स. ठीक आहे, हे लिहून टाका. एक्सप्लेन द मॉलिक्युलर अरेंजमेंट इन लिक्विड. लिक्विडमध्ये म्हणजे द्रव, पाण्यामध्ये कसं अरेंजमेंट असते, मॉलिक्युल्सची अरेंजमेंट कशी असते. 3 स्टेट ऑफ मॅटर असतात. पदार्थांचे 3 स्टेट असतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, स्थायू, द्रव आणि वायू, असे 3 त्याचे स्टेट. आता मराठीत माहिती नाही, मला लक्षात नाही स्टेट म्हणजे काय. पदार्थाचे 3 अवस्था. स्टेट म्हणजे काय, अवस्था, स्थायू, द्रव आणि वायू, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. तर ते लिक्विड जे आहे, लिक्विडमध्ये द्रव म्हणजे, लिक्विड म्हणजे काय, द्रव. द्रवांमध्ये अणूंची अरेंजमेंट कशी असते हे सांगा, असं तुम्हाला विचारलंय. मॉलिक्युलर अरेंजमेंट म्हणजेच काय, द्रवामध्ये अणूंची अरेंजमेंट कशी असते. तर द्रवामध्ये अणूंची अरेंजमेंट कशी असते. आता पाणी आहे समजा, हे याचं आपण इथं पाणी दाखवूया इथं. आता हे पाणी कसं आहे, याच्यामध्ये पहिला फरक पडेल. द पार्टिकल्स इन द लिक्विड कॅन मूव्ह ॲज कम्पेअर टू सॉलिड. हे पाणीचे मॉलिक्युल्स आहेत, हे जे लाईन मारलेत असं समजा, हे पाण्याचे मॉलिक्युल्स आहेत. एक थेंब आहे, हा थेंब कुठून पण जाऊ शकतो का नाही, मग तेच लिहिलंय. त्याच्यातले जे पार्टिकल आहेत, हे पार्टिकल इन द लिक्विड कॅन मूव्ह ॲज कम्पेअर टू सॉलिड. आता हे सॉलिड आहे, हे एकाच जागी थांबणार आहे. पाणी कसं आहे, एका जागी थांबत नाही, तर कुठं पण जाऊ शकतं, म्हणजे मूव्ह होऊ शकतं. हेच लिहिलं इथं. द पार्टिकल्स इन द लिक्विडमधले पार्टिकल कुठं पण मूव्ह होऊ शकतात ॲज कम्पेअर टू सॉलिड. सॉलिडमध्ये तसं नसतं, स्थायूमध्ये तसं होत नाही. सॉलिड म्हणजे काय, स्थायू. ॲज कम्पेअर टू सॉलिडचा अर्थ काय, स्थायूबरोबर तुम्ही कम्पेअर केलं तर लिक्विडमध्ये, द्रवामध्ये त्याचे मॉलिक्युल्स, त्याचे पार्टिकल्स एकमेकांमध्ये कसे पण मूव्ह होऊ शकतात, जसं सॉलिडमध्ये नसतं, असं त्याचा अर्थ आहे. दे हॅव बिगर इंटरमॉलिक्युलर स्पेस. याच्यामध्ये 2 मॉलिक्युल्सच्या याच्यामध्ये, हे जे एक पार्टिकल आहे आणि हे एक पार्टिकल आहे, यांच्या 2 मॉलिक्युल्समध्ये स्पेस असते, जागा असते. ठीक आहे, स्पेस शब्द लक्षात ठेवा. दे डू नॉट हॅव फिक्स पोझिशन. त्यांची पोझिशन फिक्स नसते. डू नॉटचा अर्थ काय, नसते. इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज वीकर दॅन सॉलिड. यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स कशी असते, कमी असते. पाणी जर आपण असं इकडून तिकडं फेकलं तर ते लगेच फाकतं,
पसरतं, म्हणजे काय त्याच्यामध्ये मॉलिक्युलर अट्रॅक्शन फोर्स आहे ती काय आहे, कमी आहे. तसं सॉलिडचं नसतं. सॉलिडचं तुम्हाला ताकद ओढावी लागते त्यावेळेस ते तुटतं. तसं लिक्विडमध्ये नसतं, पाण्यामध्ये तसं नसतं. त्याच्यामधली इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, दोन मॉलिक्युल्स म्हणजे दोन अणूंमधली फोर्स जी आहे, एकमेकांना खेचणारी फोर्स जी आहे ती काय असते, कमी असते. समजले 4 पॉईंट. पहिलं काय की याच्यामध्ये तुमचे पार्टिकल्स कसे पण मूव्ह होऊ शकतात. याच्यामधले स्पेस दोन मॉलिक्युल्समध्ये, दोन पार्टिकल्समध्ये स्पेस असते, त्याच्यामध्ये त्यांची पोझिशन फिक्स नसती. आणि लास्ट काय, त्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय असतं, कमी असतं. एकमेकांमधलं जे अट्रॅक्ट करणारी फोर्स असते ती काय असते, कमी असते. हे 4 पॉईंट पण सोपे आहेत. हा क्वेश्चन पण तुम्ही उद्या लिहू शकता. राईट डाऊन द प्रॉपर्टीज ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड. आता सॉलिडमध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत, तर त्यामधला सॉलिड म्हणजेच काय, स्थायूमधले वेगवेगळ्या प्रकारामधला क्रिस्टलाइन सॉलिडचं कसं असतं बाबा. क्रिस्टलाइन सॉलिड म्हणजे स्थायूमधला क्रिस्टलाइन सॉलिड कसा असतो ते सांगा, त्याचे गुणधर्म सांगा. प्रॉपर्टीज म्हणजेच काय, गुणधर्म. तर काय बाबा, दे हॅव डेफिनाइट शेप. त्याचं शेप काय असतो, फिक्स. डेफिनाइटचा अर्थ काय, फिक्स. डेफिनाइट म्हणजेच काय, फिक्स, न चेंज होणारा, चेंज न होणारा, फिक्सवाला. त्याचा शेप काय असतो, फिक्स आहे. दे हॅव डेफिनाइट मेल्टिंग पॉईंट. त्याचा मेल्टिंग पॉईंट म्हणजे त्याचा वितळायचा टेम्परेचरचा पॉईंट जो असतो, म्हणजे बाबा लोखंड आहे तर त्याचा लोखंडाचा मेल्टिंग पॉईंट चेंज होतो का, नाही होत. त्याचा मेल्टिंग पॉईंट फिक्सच असतो. तुम्ही भारतामध्ये वितळवा नाहीतर अमेरिकेमध्ये वितळवा, त्याचा मेल्टिंग पॉईंट काय असतो, फिक्सच असतो. मग तेच लिहिलं, दे हॅव डेफिनाइट. डेफिनाइटचा अर्थ काय, फिक्स. दे हॅव फिक्स मेल्टिंग पॉईंट. दे हॅव रिजिड. दे आर रिजिड म्हणजे ते स्ट्रॉंग असतात, रिजिड असतात, कणखर असतात, म्हणजे तुटत नाही लवकर, कणखर असतात, कडक असतात. दे आर रिजिड अँड इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबलचा अर्थ काय, कॉम्प्रेस होऊ शकत नाही. आता हे कॉम्प्रेस होऊ शकते का, मी कॉम्प्रेस करायचा प्रयत्न करतोय, दाबायचा प्रयत्न करतोय, दाबलं जाते का, नाही दाबलं जाते, मग त्यालाच काय म्हणतात, इनकॉम्प्रेसिबल. आणि ते हॅव इक्वल इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याच्यामध्ये जे मॉलिक्युल्स बनलेले आहेत, याच्यामध्ये जे अणू आहेत, त्यांचे जे अणू आहेत त्यांच्यामध्ये इक्वल अट्रॅक्ट करणारी फोर्स असते. हे दोन्ही क्वेश्चन सोपे आहेत. तुम्हाला 2 मार्काला किंवा 4 मार्काला विचारतील. हे मी 6 क्वेश्चन घेतलेत. कमीत कमीत हे 6 क्वेश्चन तरी तुम्ही करा. बाकीचे पुढचे अजून 5 क्वेश्चन आहेत ते पण आपण करूया. ठीक आहे, आधी हे 6 क्वेश्चनचं करा.